त्या दिवशी तुम्ही काय म्हणाला होतात? मंगेश कारमधनं आला, उतरला आणि मग नाही, मंगेश कारमधनं नाही, ऑटो रिक्षामधून आला होता. तुम्ही कारमधनं आला? नाही, मी सुद्धा ऑटो रिक्षामधूनच आले होते. मग कारमध्ये कोण होतं? कार नव्हती. अरे पण तुम्ही तर म्हणाला होतात लाल रंगाची कार होती म्हणून. मी कधी म्हणाले असं? लाल रंगाची कार नव्हती. अच्छा, म्हणजे कार होती पण लाल रंगाची नव्हती. कारच नव्हती. कमाल आहे. तुम्ही आता म्हणालात कार होती पण लाल रंगाची नव्हती, मग दुसऱ्या कुठल्या रंगाची होती काय? त्या दिवशी कार नव्हती, कार काल होती. काल? काल कशी कार असेल? वीणाचा खून 2 महिन्यापूर्वी होऊन गेला, काल कशी कार असेल? ऑब्जेक्शन युअर ऑनर. माझ्या आश्रयाला उगाचच कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो. तसं काही नाहीये युअर ऑनर. मुळात त्या स्वतः किती कन्फ्युज्ड आहेत हे कोर्टाला दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. तुमच्या अशा प्रश्नांना मी अजिबात फसणार नाहीये. ज्या दिवशी वीणाचा खून झाला त्या दिवशी मंगेश ऑटो रिक्षामधून आला होता. त्यांनी ऑटो रिक्षावाल्याचे कपडे घातले होते. मग भर रस्त्यात चाकू भोसकून त्यांनी वीणाचा खून केला. आणि त्या दिवशी मी सुद्धा ऑटो रिक्षामध्येच आले होते. मग काल काय झालं होतं? काल साहेब, काल तशीच एक घटना पुन्हा घडली. पण काल मंगेश कारमध्ये आला होता. कारचा रंग पांढरा होता. काल त्याने वीणाला धरलं, गाडीत टाकलं आणि तिला घेऊन गेला. तुम्ही आता असं म्हणालात की काल मंगेश कारमधनं आला, त्याने वीणाला कारमध्ये ओढून घेतलं आणि तो निघून गेला. कसं शक्य आहे? वीणाला म्हणून 2 महिने झाले माय लॉर्ड. काल यांना वीणा पुन्हा दिसतं, कसं शक्य आहे? युअर ऑनर, मनस्विनीच्या आत्ताच्या वागणुकीवरून आपल्या हे लक्षात आलं असेल की त्यांना नीटचं काहीच आठवत नाहीये. ते आत्ता एक सांगतात, दुसऱ्यांदा दुसरंच काहीतरी. मुळात त्या दिवशी त्या तिथे गेल्याच नव्हत्या, त्यांनी काही पाहिलंच नव्हतं. ते सगळे त्यांच्या मनाचे खेळ आहे. युअर ऑनर, त्यांचं कुठलंही स्टेटमेंट ग्राह्य धरलं जाऊ नये. याचं कारण त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांना वेड लागलेला आहे. मामा, काय वाटतं तुला? मनू ही केस जिंकेल? तिने जिंकावं असं मनापासून वाटतं ग, पण इतकं सोपं नाहीये शलाका. एकट्या स्त्रीने लढणं, तिचं खच्चीकरण करायला, तिला दाबून टाकायला हा समाज नेहमीच टपलेला आहे. सगळ्या साक्षीदारांच्या साक्षी आणि पुरावे बघितल्यानंतर हे कोर्ट अशा निर्णयाप्रत आलेलं आहे की मंगेश सरवदे यांनी वीणाचा खून केला या मनस्विनी केतकरांच्या स्टेटमेंटला सिद्ध करण्यालायक एकही पुरावा सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेला नाही. तर मनस्विनी केतकरांचंच मानसिक स्वास्थ्य बरोबर नाही अशी माहिती पुढे आलेली आहे. तेव्हा मंगेश सरवदेंवर त्यांनी लावलेले सर्व आरोप खोटे ठरवण्यात येत आहेत. युअर ऑनर, आणि मनस्विनी केतकरांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी जोवर त्या पूर्णपणे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत त्यांना असायलम म्हणजेच वेड्यांच्या इस्पितळात पाठवण्यात यावं असा आदेश हे कोर्ट देत आहे. मी स्वतः कायद्याचा रक्षक आहे आणि तोच कायदा एका निरपराध मुलीला अपराधी ठरवत असेल, तिला वेडे ठरवून असायलम मध्ये पाठवत असेल तर कसा शांत करावं मी? आकाश, मला सगळं पटते, मला कळते तुला काय होतंय ते, पण मी काय करू शकते? तू हा असा. अगं माझं सोड, पण मनूला त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर खरंच वेळ लागेल तिला. खोटं बोलून आणि खोटे साक्षीदार उभे करून ही केस जिंकलाय तुम्ही, पण तुमचा हा आनंद फार काळ टिकू देणार नाही मी. सुरुवात जरी तुमच्या बाजूने झाली असली तरी याचा शेवट मी करणार आहे, माझ्या पद्धतीने. मी वाट बघेन त्या दिवसाची. फार वाट नाही बघायला लागणार तुम्हाला. आता आपली पुढची भेट कोर्टातच होईल. सी यू इन दी कोर्ट.